मुंबईजवळ अंधेरी वेस्टमध्ये भैरवनाथ नावाची सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये 12 जून 2017 रोजी सकाळी सकाळी 10 वाजता एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो. त्याने सांगितले की भैरवनाथ सोसायटीच्या 5व्या मजल्यावरील रूम नंबर 503 मधून अत्यंत विचित्र अशी दुर्गंधी येत आहे. असं वाटतं की कुणीतरी मरून पडलं असेल. हा परिसर अंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी क्षेत्रात येत होता. माहिती मिळताच लगेच येथील इन्स्पेक्टर आपल्या काही पोलीस सहकाऱ्यांसोबत त्या बिल्डिंगकडे रवाना होतात. आता हे प्रकरण गंभीर होत चाललं होतं, त्यामुळे त्या अपार्टमेंटजवळ लोकांची गर्दी जमा होऊ लागली होती. काही मिनिटातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. फ्लॅटचा मुख्य दरवाजा बंद होता, कुलूप लावलं गेलं होतं. पोलिसांना समजते की हा फ्लॅट चित्रपट आणि टीव्ही सिरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा आहे. ती सुमारे 2-3 वर्षापासून या फ्लॅटमध्ये राहत होती. येथे आसपासच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना पोलीस विचारतात की शेवटच्या वेळी कृतिका येथे कधी आली होती. शेजारी सांगतात की त्यांना माहीत नाही, कारण कृतिका एक अभिनेत्री होती, त्यामुळे ती नेहमी कामानिमित्त घराबाहेरच असायची. कधी कधी ती यायची, पण तिचा असा काही ठराविक वेळ नव्हता. जेव्हा ती शूटिंगला जायची तेव्हा ती अनेक दिवस घरी देखील येत नव्हती आणि शेजाऱ्यांची आणि तिची फारशी ओळख देखील नव्हती. याच कारणामुळे शेजाऱ्यांनी कधी तिच्यावर लक्ष दिलं नाही. या बिल्डिंगमधील मेंटेनन्सचे कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड यांना देखील बोलावण्यात आले. त्यांच्याकडे या फ्लॅटची चावी आहे का असं विचारलं जातं, पण त्या फ्लॅटची चावी कोणाकडे देखील नव्हती. आता कुलूप तोडण्याशिवाय पोलिसांकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. पण असेच कोणाच्याही घराचे कुलूप ते तोडू शकत नव्हते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि सांगितलं की खोलीतून मृतदेहासारखा दुर्गंध येत आहे. कुलूप न तोडता आत जाता येणार नाही. वरिष्ठांनी त्यांना लगेच परवानगी दिली. मग काही लोकांच्या मदतीने कुलूप तोडून दरवाजा उघडला जातो. दरवाजा उघडताच एक तीव्र अशी दुर्गंधी सर्वांच्या नाकात जाऊन बसते. दुर्गंध इतका जास्त होता की लोकांना श्वास घेणं देखील कठीण झालं होतं. कसेबसे लोक आतमध्ये प्रवेश करतात. सर्वात आधी त्यांना थंडी जाणवते, कारण हॉलमध्ये AC चालूच असतो आणि त्या ACचे टेम्परेचर 19 डिग्री सेल्सिअस होते. लाईट देखील चालू होत्या, पंखे देखील चालू होते. येथे एका महिलेचा मृतदेह पडला होता आणि तो सडायला सुरुवात झाली होती. हा मृतदेह अभिनेत्री कृतिका चौधरी हिचा होता. इन्स्पेक्टर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देतात. थोड्याच वेळात ACP, DCP, पोलीस स्टेशन प्रभारी आणि इतर मोठे अधिकारी घटनास्थळी पोहोचतात. सोबत फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आले होते. मृतदेह पाहून असे वाटत होते की तो 3-4 दिवसापासून तिथे पडलेला असावा. तिच्या डोक्यावर खोल जखमेच्या खुणा होत्या. जमिनीवर सांडलेले रक्त सुकले होते. पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन मिळाला. तो कदाचित कृतिकाचाच होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीम येऊन संपूर्ण घराची तपासणी सुरू करते. कृतिकाच्या बेडरूममध्ये बेडवर काही पावडरसारखे पदार्थ सापडतात आणि त्याचे एक मोठे पॅकेट देखील पोलिसांना सापडते. हे पाहून असं वाटत होतं की हे काही नशेचे पदार्थ असू शकतात. त्यानंतर पोलीस ते पांढरे पदार्थ म्हणजे ड्रग्ज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपास कामासाठी पाठवतात. पंचनामा केल्यानंतर मृतदेह देखील पोस्टमॉर्टमसाठी पाठवला जातो. त्यानंतर पोलीस अधिकारी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवतात, कारण सुरुवातीला ही घटना अपघातासारखी वाटत होती. आता पोलीस या फोनची तपासणी सुरू करतात. यामध्ये आई आणि भावाचा नंबर सेव्ह होता. पोलीस या नंबरवर फोन करून कृतिकाच्या आई आणि भावाशी बोलतात आणि त्यांना मुंबईमध्ये बोलावतात. हे लोक हरिद्वारच्या एका छोट्याशा गावात राहत होते. त्यांना जेव्हा त्यांच्या मुलीबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते मुंबईला निघाले. त्यांना समजत नव्हतं की त्यांच्या मुली कृतिकाला नेमकं काय झालंय, कारण आत्ता 7 तारखेला
तिच्यासोबत त्यांचं बोलणं झालं होतं. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर मोठे अधिकारी हा केस इन्स्पेक्टरकडे सोपवतात आणि पुढील कारवाईसाठी येथून निघून जातात. काही तासातच कृतिकाचा पोस्टमॉर्टम झाला आणि त्याचा रिपोर्ट पोलिसांकडे पोहोचतो. त्यामध्ये मृत्यूचे कारण डोक्यावर झालेली खोल जखम सांगितली जाते. तसेच शरीरावर इतर ठिकाणी देखील जखमा आढळून आल्या होत्या. असे वाटत होतं की कुणासोबत तिची झटापट झाली असावी. हा रिपोर्ट स्पष्टपणे हत्या झाल्याचे संकेत देत होता. त्यानंतर घराची तपासणी करताना पोलिसांना एक लोखंडी पाईप मिळतो. असे वाटत होतं की खुन्याने हात घालून मुक्याने कृतिकाच्या डोक्यावर वार केले असतील. तिथूनच रक्त लागलेला एक शर्ट आणि एक टी शर्ट देखील मिळतो, जो कदाचित खुन्याचा होता. आता हत्या झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस IPC कलम 302 अंतर्गत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवतात. त्यानंतर आसपास राहणाऱ्या लोकांसोबत, शेजाऱ्यांसोबत आणि सिक्युरिटी गार्डची देखील चौकशी केली जाते. कृतिकाचा कोणाशी वाद झाला होता का? भांडण झाले होते का? तिने कोणाला रागवले होते का? किंवा कोणताही संशयास्पद व्यक्ती ये-जा करताना दिसला होता का? अशा प्रकारचे प्रश्न पोलीस त्यांना विचारतात, पण त्यातून कोणतीही महत्त्वाची माहिती मिळत नाही. बिल्डिंगमध्ये काही CCTV कॅमेरे देखील होते, त्यांची देखील तपासणी सुरू केली जात होती. त्यामध्ये एका कॅमेऱ्यात 2 संशयित व्यक्ती दिसतात, जे ना इथले रहिवासी होते ना आधी ते कधी दिसले होते. त्यांचा चेहरा दुसऱ्या अँगलमध्ये दिसत होता, त्यामुळे तो स्पष्ट दिसत नव्हता. फक्त एका फुटेजमध्येच ते दिसले होते. कृतिकाच्या फोनची पुढील तपासणी करताना आढळले की 5 जूनला तिचा वाढदिवस होता. तिने इथेच आपल्या मित्रांसोबत केक कापला होता. एक छोटी पार्टी तिने केली होती. 6 जूनला तिने वाढदिवसाचे फोटो फेसबुकवर देखील अपलोड केले होते. 6 जून हीच तारीख होती ज्या दिवशी ती शेवटची सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की अशा अनेक घटना घडल्या आहे ज्यात सिक्युरिटी गार्ड किंवा कर्मचारी एखाद्या श्रीमंत महिला किंवा मॉडेलवर एकतर्फी प्रेम करतात आणि नंतर त्यांची हत्या करतात. अशीच एक घटना मोनिका घोडे नावाच्या महिलेबरोबर घडली होती. तिची हत्या एका वॉचमॅननेच केली होती. हे ऐकल्यानंतर पोलीस बिल्डिंगच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांची सखोल चौकशी करतात. चौकशीत संशय सिक्युरिटी गार्डवर जातो. समजते त्यापैकी एक सिक्युरिटी गार्ड गायब झाला आहे. तो सुट्टीवर आहे. माहिती मिळाली की तो लखनौमध्ये आहे. त्याचा पत्ता घेऊन पोलीस अधिकारी मुंबईवरून लखनौला जातात. लखनौला पोहोचून त्या गार्डला भेटतात. तो अनेक दिवसांपासून तिथेच होता. पोलिसांच्या अंदाजानुसार हत्या 7 ते 8 तारखेच्या दरम्यान झाली होती, पण तो गार्ड त्याआधीपासूनच लखनौमध्ये होता. त्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड तपासला जातो. सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्याला सोडून दिलं जातं. त्यानंतर पोलीस टीम पुन्हा मुंबईला परत येते. तोपर्यंत कृतिकाची आई आणि भाऊ मुंबईला पोहोचले होते. मृतदेहातून मिळणारी सर्व माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह तिच्या आई आणि भावाला सुपूर्द केला होता. आपल्या मुलीची अवस्था पाहून ते मायलेक पूर्णपणे खचून गेले. त्यांना विश्वास बसत नव्हता की असं काही घडू शकतं. कृतिकाची कोणाशी दुश्मनी असू शकते. ती फक्त आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईला आली होती. त्यानंतर तिचा अंतिम संस्कार मुंबईमध्येच करण्यात आला. हा केस आता हाय प्रोफाईल बनला होता. आंबोली पोलिसांसोबत क्राईम ब्रँच देखील या प्रकरणात सहभागी झाली. कृतिकाच्या फोनचे कॉल डिटेल काढले जातात. यामध्ये बहुतेक तिच्या मित्रांचे चित्रपट आणि TV सिरियल डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांचे नंबर होते. एक एक करून सर्वांसोबत सखोल चौकशी केली जाते. एक एक करून सर्वांची कसून चौकशी केली जाते, पण कुठूनही कोणतीही माहिती मिळत नाही. क्राईम ब्रँचची टीम कृतिकाच्या आई आणि भावाची चौकशी करण्याचा निर्णय घेते. कदाचित कृतिकाने त्यांना काही सांगितले असेल किंवा त्यांना तिच्या एखाद्या शत्रूबद्दल माहिती असेल. आई आणि भावाच्या चौकशीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. कृतिका चौधरी उर्फ ज्योती चौधरी
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिचे वडील आपल्या भागात खूपच सन्माननीय व्यक्ती होते. ते एक मिडल क्लास कुटुंब होते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. कृतिकाची शाळा अशी होती जिथे नाट्य कार्यक्रम व्हायचे, त्यामुळे तिची अभिनयामध्ये रुची निर्माण झाली. हळूहळू तिची ही रुची स्वप्नात बदलली. ती खूप उत्साहाने शाळेच्या कार्यक्रमामध्ये, नाटकामध्ये नेहमी पुढे असायची. आपल्या अभिनयामुळे ती अनेक पुरस्कार देखील जिंकत होती, त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत होता. एक दिवस ती आपल्या आईवडिलांना सांगते की तिला ॲक्टिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे आणि त्यामुळे तिला मुंबईला जायचं आहे. आईवडिलांना हे बिलकुल आवडलं नाही. ते इच्छित होते की ती शिक्षण पूर्ण करून डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. जसं साधारण मिडल क्लास कुटुंबात होते तसंच इथे झालं. कृतिकाने आईवडिलांचं ऐकलं नाही. तिने कुठेतरी ऐकलं होतं की मॉडेलिंग केल्याने डायरेक्टर आणि प्रोड्युसर लक्ष देतात आणि आपल्याला चित्रपटात किंवा मालिकेमध्ये काम करायला मोका भेटतो. हे ऐकून कृतिकाने फोटोशूट केले आणि आपला प्रोफाईल तयार केला. त्यानंतर ती उत्तराखंडमध्ये लहान लहान ॲड एजन्सींना प्रोफाईल पाठवू लागली. कधी ती स्वतः जात होती तर कधी प्रोफाईल ऑनलाईन पाठवत होती. हळूहळू तिला लहान मोठ्या मॉडेलिंगमध्ये काम मिळू लागले. ती थोडेफार पैसे देखील कमावू लागली. तिने मुंबईतही अनेक ठिकाणी प्रोफाईल पाठवलं. तिथूनही तिला ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर ती आईवडिलांकडे मुंबईला जाण्याची परवानगी मागत होती. तिच्या मेहनतीमुळे आईवडील तिला परवानगी देतात. त्यानंतर ती मुंबईमध्ये येते. हळूहळू तिला मॉडेलिंगमध्ये भरपूर काम मिळू लागते. पण तिचं खरं स्वप्न होतं ते म्हणजे ॲक्टिंग. मॉडेलिंगमध्ये इतके काम मिळत होते की तिला ऑडिशनला जायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे तिने अनेक मॉडेलिंग आणि ऑफर नाकारल्या जेणेकरून तिला ऑडिशनला वेळ देता येईल. अभिनयात तिला लहान मोठ्या पिक्चरमध्ये काम मिळू लागले. पण जसे तिने स्वप्न पाहिले होते तसे मोठे काम तिला अजून मिळत नव्हते. तिने खूप प्रयत्न केले पण तिला मोठी संधी मिळत नव्हती. तिला स्वतःचा खर्च भागवायचा होता म्हणून ती पूर्णपणे मॉडेलिंग देखील सोडू शकत नव्हती. मजबुरीमुळे तिला मॉडेलिंगचे काम करावे लागत होते. एका पिक्चरच्या शूटिंगसाठी ती दिल्लीला आली. इथे एका पार्टीमध्ये तिची ओळख दिल्लीतील व्यावसायिक राज त्रिवेदी सोबत झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न केलं. लग्नानंतर कृतिका आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करत राहिली. ती सतत ऑडिशन देत होती आणि मॉडेलिंग देखील करत होती. ती दिल्लीमध्ये राहत होती पण कामासाठी मुंबईला ये जा करत होती. अनेक दिवस ती घरापासून दूर राहत होती. तिचे जीवन नियमित नव्हते. काम मिळाले की ती लगेच निघून जायची. काम संपले की परत दिल्लीला यायची. लग्नानंतर 1 वर्ष सर्व काही ठीक चाललं. पण तिचा नवरा आता तिला मुंबईला जाण्यापासून थांबवू इच्छित होता. कृतिकाने आपल्या स्वप्नांसाठी आईवडिलांसोबत विरोध केला होता म्हणून तिने नवऱ्याचे देखील ऐकले नाही. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घरातील तणावामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडू लागले. ती कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हती. त्यामुळे तिला काम मिळणे देखील बंद झाले. तिने इतके वर्ष मेहनत केली होती पण तिचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तुटून गेलं होतं. या सगळ्यामुळे ती आता नशा करायला लागली. दिल्लीमध्ये राहत असताना तिची भेट विजय सोबत झाली होती. त्याने सांगितलं होतं की विजय हा काँग्रेसचा मोठा नेता जनार्दन याचा भाचा आहे. त्याची बॉलिवूडमधील मोठ्या लोकांसोबत ओळख आहे. तो तुला काम मिळवून देऊ शकतो. त्यानंतर तो कृतिकाला दिल्लीवरून मुंबईला घेऊन येतो. त्याच्या ओळखीने कृतिकाला एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनमध्ये परिचय नावाच्या TV सिरियलमध्ये काम मिळाले. कृतिकाला वाटलं की आता तिचं करिअर सुरू होईल. त्यानंतर कृतिका आणि विजय लग्न करतात आणि मुंबईतील लोखंडवाला कॉलनी येथे एका अपार्टमेंटमध्ये राहू लागतात. पण अचानक कृतिका विजयपासून देखील वेगळी होते आणि नंतर त्या दोघांचा देखील घटस्फोट होतो. याच काळात कंगना रनौत हिच्या रज्जो चित्रपटाची शूटिंग सुरू होती. कृतिकाला त्यात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली. हा तिच्यासाठी पहिला मोठा प्रोजेक्ट होता. जरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तरी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.
या चित्रपटामुळे अनेक डायरेक्टर आणि प्रोड्युसर तिला आता ओळखू लागले. त्यानंतर हळूहळू तिचे करिअर आता ट्रॅकवर येऊ लागले. ती हिंदी आणि साऊथ दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करू लागली. सावधान इंडिया या क्राईम शोमध्ये तिला काम मिळाले. त्यानंतर अचानक बातमी आली की कृतिकाची हत्या झाली. ही सर्व माहिती आई आणि भावाने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीमध्ये तिचा पहिला नवरा राज याची चौकशी केली. तो एक सामान्य माणूस होता. त्याच्यावर कोणताही गुन्हा रेकॉर्ड नव्हता. 2011मध्ये घटस्फोटानंतर तो कृतिकाशी फारसा संपर्कात नव्हता. त्याचे बयान घेऊन त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तिचा दुसरा नवरा विजय, त्याची देखील चौकशी करण्यात आली. चौकशीपूर्वी पोलिसांनी त्याची माहिती काढली. समजले की तो हिस्ट्री शीटर आहे आणि 2012 पासून जेलमध्ये आहे. त्याचा गुन्हा होता लोकांना फसवून पैसे लुटणे. त्याने आपल्या नावाचा फायदा घेऊन लोकांना सांगितलं की तो जनार्दन याचा भाचा आहे. लोक त्यामुळे सहज त्याच्यावर विश्वास ठेवत होते. तो बोलण्यात खूप पटाईत होता आणि कोणालाही पटवू शकत होता. लोकांना वाटत होतं की त्याच्यामुळे त्यांना राजकीय मदत मिळेल. अशा प्रकारे तो लोकांकडून पैसे घेत होता. तो मोठे लोन मिळवून देण्याचे आणि माफ करून देण्याचे आमिष दाखवत होता. लोकांना समजण्याआधीच तो फरार व्हायचा. त्याने बॉलिवूडमधील गोविंदा, श्वेता तिवारी, एकता कपूर यांची देखील फसवणूक केली होती. त्याने काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याकडून देखील पैसे घेतले होते. जेव्हा त्यांना फसवणूक कळाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी जनार्दन यांना बोलवलं. त्याने सांगितले की त्यांचा असा कोणताही भाचा नाही. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले. क्राईम ब्रँचने विजयला अटक केली. तो आणखी एका नेत्याला देखील फसवणार होता, पण त्याआधीच तो पकडला गेला. काही वर्षानंतर तो सुटला, पण त्याला नंतर पुन्हा अटक करण्यात आलं कारण त्याने एका फिल्म डायरेक्टरला 55 लाखाला फसवलं होतं. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचची टीम त्याला भेटायला जेलमध्ये गेली. जेलमध्ये तो कृतिका सोबतची संपूर्ण घटना सांगतो. सर्वप्रथम त्याने कृतिकाला दिल्लीमधील एका शॉपिंग मॉलमध्ये पाहिलं होतं. तिला पाहताच तो तिच्याकडे आकर्षित झाला होता. त्यानंतर तो कृतिकाचा पाठलाग करू लागला. तिला कसे इम्प्रेस करायचे, तिची कमकुवत बाजू काय आहे हे तो शोधू लागला. त्याला समजलं की कृतिका चित्रपटामध्ये काम करू इच्छिते आणि नुकताच तिचा घटस्फोट झाला आहे. एक दिवस संधी मिळताच त्याने कृतिकासोबत बोलणं सुरू केलं. त्याने सांगितलं की नेता जनार्दन याचा तो भाचा आहे आणि बॉलिवूडमध्ये देखील त्याची चांगली ओळख आहे. यातूनच त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते भेटू लागले. त्यानंतर तो कृतिकाला घेऊन मुंबईला आला. त्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि ते मुंबईमध्ये राहू लागले. सुमारे 1 वर्ष ते एकत्र राहिले. पण एक दिवस पोलीस त्याच्या घरी आले आणि विजयला फसवणुकीच्या प्रकरणात अटक करून घेऊन गेले. त्या दिवशी कृतिकाला विजयबद्दलची संपूर्ण सत्य माहिती मिळाली. तिला समजलं की त्याचं आधी लग्न झालं होतं आणि पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन त्याने तिच्यासोबत लग्न केलं होतं. हे सत्य कळल्यानंतर कृतिका त्याच्यापासून दूर झाली आणि ती भैरवनाथ सोसायटीमध्ये एकटी राहू लागली. त्यानंतर विजय जेलमधून सुटल्यावर त्याने पुन्हा कृतिकासोबत संपर्क साधला आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न केला. पण कृतिका आधी त्याच्या फसवणुकीमुळे दुखावली होती, म्हणून तिने एकत्र राहायला नकार दिला. त्यानंतर विजयने एका फिल्म डायरेक्टरकडून 55 लाखांची फसवणूक केली आणि त्यामुळे तो पुन्हा जेलमध्ये गेला. पोलिसांनी त्याच्या तपासात इतकी माहिती मिळवली होती, पण खून करणाऱ्याबद्दल पोलिसांना काही देखील समजलं नव्हतं. आठवडे उलटले पण कोणताही धागा पोलिसांना सापडला नाही. शेकडो लोकांची चौकशी झाली पण काही देखील निष्पन्न झालं नाही. पोलिसांना समजत नव्हतं की आता पुढे काय करावं. प्रत्येक कोणामधून तपास केला गेला. त्याच दरम्यान त्या पावडरचा रिपोर्ट आला जो कृतिकाच्या बेडवर सापडलं होतं. तो ड्रग्स होता. हा प्रकार बॉलिवूडमध्ये सामान्य आहे. रेड्समध्ये असे पदार्थ अनेक ठिकाणी सापडतात. पोलिसांनी विचार केला की ड्रग्स अँगलने तपास करावा. त्याचवेळी त्यांना असं आठवलं की आई आणि भावाने सांगितलं होतं की घटस्फोटानंतर कृतिका डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला काम देखील मिळत नव्हतं आणि त्यामुळे ती ड्रग्सच्या म्हणजे नशेच्या आहारी गेली होती. त्यानंतर पोलिसांनी कृतिकाच्या मागील काही वर्षांचे कॉल डिटेल काढले. त्यामध्ये पोलिसांना एक नंबर सापडला. हा नंबर आसिफ अली उर्फ सनी नावाच्या व्यक्तीचा होता. तो एक ड्रग्स सप्लायर होता.
कृतिकाची ओळख त्याच्यासोबत एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. त्यानंतर सनी हा कृतिकाला ड्रग्ज पुरवू लागला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सनीला चौकशीसाठी जेलमध्ये बोलावलं. त्याने मान्य केलं की तो कृतिकाला ड्रग्ज पुरवत होता. जेलमध्ये जाण्याची शक्यता असल्यामुळे त्याने कृतिकाला एक इमर्जन्सी नंबर दिला होता. जर गरज पडली तर त्या नंबरवर संपर्क करायला देखील सांगितलं होतं. त्यानंतर कृतिकाला गरज पडली, पण सनी मात्र जेलमध्ये होता, म्हणून तिने त्या इमर्जन्सी नंबरवर फोन केला. तो नंबर शकील नसीम खान नावाच्या व्यक्तीचा होता. सनी हा त्याच्याकडूनच पावडर घेऊन विकत होता. आता पोलीस शकीलला शोधायला लागतात. क्राईम सीनवरून मिळालेला शर्ट, टी शर्ट आणि लोखंडी पंच कोणाचा आहे हे शोधलं जातं. तपास करत करत पोलीस नालासोपारा आणि गौंडी भागातून शकील नसीब खान आणि बसू मकास दास यांना अटक करतात. ते दोघे देखील ड्रग डीलर होते. पोलीस त्यांची कसून चौकशी सुरू करतात. शकील सांगतो की सनी जेलमध्ये गेल्यानंतर तो कृतिकाला ड्रग्ज पुरवू लागला होता. हळूहळू दोघांमध्ये चांगली ओळख झाली. त्यानंतर उधारीवर ड्रग्ज देणे सुरू झाले. शकील अटक होऊन जेलमध्ये गेला. त्याच्यावर कर्ज होते, कारण तो आपल्या वरिष्ठ सप्लायर बसू कदम दास उर्फ बादशाहकडून उधारीवर ड्रग्ज घेत होता आणि कृतिकाला देत होता. जेलमध्ये असताना त्याची कमाई बंद झाली आणि कर्ज वाढत गेलं. जेव्हा तो जेलमधून सुटला तेव्हा बादशाह त्याच्याकडून पैसे मागू लागला. शकीलकडे पैसे नव्हते. त्याने कृतिकाला 6,000 रुपयाचे ड्रग्ज उधारीवर दिले होते. तो तिच्याकडे पैसे मागू लागला, पण कृतिका उद्या परवा करत करत वेळ काढत होती. असे करत अनेक महिने निघून गेले. शकील हा त्रासून गेला. त्याने ठरवले की तो आता थेट तिच्या घरी जाईल आणि पैसे वसूल करेल. जर पैसे दिले नाही तर तिला मारून टाकेल. त्यानंतर तो सायंकाळी शकील बादशाहसोबत कृतिकाच्या घरी जातो. ते दोघे लपून जातात, कोणाच्याही लक्षात न येता. कारण शकील हा त्याच्या ओळखीचा होता, म्हणून कृतिका त्याला घरात घेते. काही वेळाने तो पैसे मागतो. कृतिका सांगते की तिच्याकडे सध्या पैसे नाही, ती नंतर देईल. पण शकील मात्र आता जबरदस्ती करू लागतो. तो म्हणतो पैसे मिळेपर्यंत तो जाणार नाही. हे ऐकून कृतिका त्याला धमकावते की ती ओरडेल आणि लोकांना बोलावेल. ती म्हणते तू बेकायदेशीरपणे काम करतो, त्यामुळे तू पुन्हा जेलमध्ये जाशील. हे ऐकून शकीलला राग येतो. तो पंच घालतो आणि कृतिकाच्या डोक्यावर वार करू लागतो. बसू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण आता उशीर झाला होता. पहिल्याच वारात कृतिका खाली पडली. शकील तिला पुन्हा पुन्हा मारतो, त्यामुळे थोड्याच वेळात तिचा मृत्यू होतो. राग शांत झाल्यावर त्याच्या लक्षात येतं की कपड्यांवर रक्त लागलं आहे. बसूच्या कपड्यावर देखील रक्त लागलं होतं. जर कुणीतरी पाहिलं तर ते अडचणीत येतील, म्हणून त्यांनी कपडे काढून टाकले. पंच देखील तिथे सोडला. AC 19 डिग्रीवर लावला आणि पंखे चालू केले, जेणेकरून मृतदेह लवकर सडणार नाही. त्यानंतर त्यांनी कृतिकाचे दागिने घेतले. घरातून 2200 रुपये देखील रोख घेतले. शकीलला माहिती होते की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे. त्याने दरवाजा बाहेरून बंद केला आणि कुलूप लावले आणि त्यानंतर ते दोघे तिथून पळून गेले. सध्या दोघांवर खटला सुरू आहे. ह्या केसचा हेतू फक्त 6,000 रुपयासाठी हत्या हा लोकांना मोठा धक्का देणारा होता. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.